नमस्कार, मी श्रावणी. आज मी तुम्हाला 35 साईजचं फॅब्रिक कटिंग दाखवत आहे, जे की पेपर पॅटर्न मी 2 दिवसापूर्वी काढून ठेवलेलं आणि ते तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा केलं होतं. तेच पेपर पॅटर्न वापरून आज मी तुम्हाला ब्लाऊज पीस आणि अस्तर कसं कट करायचं ते दाखवत आहे. येथे आपण अस्तरला व्यवस्थित इस्त्री करून एकावर एक 2 अस्तर मी ठेवून घेतलेले आहेत, कारण की हे एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत माझ्याकडे, म्हणून मी ते अस्तर एकावर एक ठेवून कट करत आहे. हे पहा, आता आपण साईड पार्टलाही मार्किंग करून घेऊया. इथे पहा, कटोरीचं हुकलूक पट्टी जी आहे ती आपण थोडीशी क्रॉस ठेवूया, त्यामुळे कटोरी छान बसते. आणि आता इथे योकपट्टी आपण इथे कपड्यावरच वाढवून घेऊया. जशी आहे तशी योकपट्टी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यापुढे खालच्या साईडला 1 इंच ते पाऊण इंच एवढी एवढी आपल्याला योकपट्टी वाढवायची आहे इथे. आणि जेवढं मार्जिन आपण वाढवणार आहोत तेवढं मार्जिन आपण स्टिचिंगमध्ये कवर करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी पाऊण इंचच वाढवलेले आहे दोन्ही साईडून. इथे लगेच आपण बाही हे आखून घेऊया, ड्रॉ करून घेऊया. आणि इथे आता आपण मागच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर कमरेच्या साईडून मी जवळजवळ 4.5 इंच वगैरे एवढं घेतलं आहे आणि आडवं 3 इंच घेतलेलं आहे. सरळ लाईन आखून आपण गळ्याचा व्यवस्थित शेप देऊन घेऊया. आणि आता आपण लगेच इकडे बॅक पार्ट कट करून घेऊया.
आता आपण इथे मेन फॅब्रिक घेऊया. ते व्यवस्थित सारखं करून घेते. इथे जरा कट करूया आपण ते, जेणेकरून बाहीला आपल्याला जोड नको द्यायला, म्हणून जे साडीतलं आहे ते थोडंसं सारखं करून इथे हे पहा आपण बाही ॲडजस्ट करून घेऊया. आणि जे साडीचा कपडा आहे तो मागच्या साईडला जाईल असं आपण ते ठेवून घेऊया. आणि जसं आपल्याकडे फॅब्रिक असेल त्या पद्धतीने इथे अर्धा इंच पाव इंच थोडंसं अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक एक्स्ट्राच ठेवूया. आता इथे बॅक पार्ट, साईड पार्ट, कटोरी, योगपट्टी एवढ्या कपड्यामध्ये आपण ॲडजस्ट करून घेऊया. आणि ह्या ब्लाऊजला आपल्याला पायपिंग करायची आहे, त्यामुळे पायपिंगच्या पट्ट्याही या कपड्यातूनच काढायच्या आहेत. इथे आपला एक ब्लाऊज कट झालेला आहे. आता आपण लगेच दुसरा इथे कट करायला घेऊया. हे बघा, इथलं मधलं जरा स्किप झालं का डिलीट झालं काय कळलं नाही. इथे मी बाही कट करून घेतली आहे. आणि आता योगपट्टी, कटोरी, साईड पार्ट, बॅक पार्ट कट करून घेऊया. आणि ह्या ब्लाऊजलाही आपल्याला पायपिंग करायची आहे, त्यामुळे यालाही मेन फॅब्रिकच्या पट्ट्या काढाव्या लागतील आपल्याला पायपिंगसाठी. आणि याचं स्टिचिंगचं व्हिडिओ पाहायला विसरू नका, तेही आपले 2 दिवसात येतील. हे पहा, आपला हाही ब्लाऊज कट झालेला आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.